सहकार चळवळीचे जनक, शेतकऱ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीस आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा डॉक्टर APJ अब्दुल कलाम ऑडिटोरियम, मेडिकल कॅम्पस, अहिल्यानगर इथं भव्यदिव्य वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचं उद्घाटन KEL अभिमत विद्यापीठ बेळगाव कर्नाटकचे कुलगुरू माननीय प्राचार्य डॉक्टर नितीन M गंगणे यांच्या हस्ते झालं। अध्यक्षस्थानी माननीय सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील होत्या। या सोहळ्यात ॲडव्होकेट वसंतराव कापरे, माननीय उत्तमराव कदम, श्री सुभाष पाटील भदगले, सौ आरती गंगणे, प्राध्यापक डॉक्टर अभिजित दिवटे, प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग गायकवाड, प्राध्यापक सुनील कलापुरे, प्राध्यापक RK पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज उभारणं हे मोठं आव्हानात्मक काम आहे। संस्थेने कार्य प्रामाणिकपणे सांभाळून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला। येत्या काळात ही संस्था विद्यापीठ म्हणून कार्य करावी अशी अपेक्षा कुलगुरू डॉक्टर नितीन गंगणे यांनी व्यक्त केली। गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना शिक्षणाच्या वटवृक्षाची पायाभरणी करणारे पद्मश्री विखे पाटील यांचे दूरदर्शी विचार आजही मार्गदर्शक आहेत। टॉपर यादीत मुलींची भरीव संख्या पाहून अभिमान वाटतो। मी स्वतः प्रवरा पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थिनी असल्याचा मला सन्मान आहे, असं अध्यक्षस्थानी भाषणात सौ शालिनीताई विखे पाटील यांनी नमूद केलं। आयोजित सोहळ्यात संस्थेतील गुणवंत विद्यार्थी, डॉक्टर्स व PhD प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। तसेच हिस्टोपॅथ लॅबचं उद्घाटन, कर्मचारी निवास भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं। शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव सर्वांच्या मनात अभिमानाची छाप सोडून गेला।